नागपूर जिल्हा हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून फाशी लावून आत्महत्या केली। मृतकाचे नाव किशोर शंकर सोमनकर राहणारा कानोली 12 असे सांगण्यात येत आहे। त्यांनी आत्महत्या 12 जुलै रोजी केली असता तरी पण दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत लाभ मिळालेली नाही। तहसील मधील गेल्यावर तहसीलचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत असे मृतकाच्या पत्नीने म्हणणे आहे। अशा वेळी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणराव घवघवेला त्या मृतकाच्या पत्नीने सांगितल्यावर लक्ष्मणराव घवघवे यांनी तहसीलदारकडे धाव घेतली। याबद्दल भूमी जनशक्ती शेतकरी शेतमजूर संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मणराव घवघवे याने शेतकऱ्याला शासनाचा लाभ इयत्ता 10 दिवसात लाभ नाही मिळाला तर तीव्रतेचे आंदोलन करणार असा इशारा दिला आहे। शासन मदत करणार का? शेतकऱ्याच्या कुटुंबाला अशा नजारा हिंगणघाट तालुक्यात लागला आहे। विदर्भ अध्यक्षाला आंदोलन करण्याची वेळ येईल का असा प्रश्न हिंगणघाट तालुक्यात पडला। मला या शासनाचा अजून बी लाभ कोणताच मिळाला नाही आहे। माझ्या पतीने कर्जासाठी आत्महत्या केलेली आहे। मी इथे लाभ मागासाठी आली होती पण मला माझ्यावर कोणी बी लक्ष देत नाही आहे। मला अजून पण 1 बी रुपया शासनाचा मिळाला नाही आहे। आता मला बी असा विचार येत आहे की मी पण आत्महत्या असा करावा आता करावा बा म्हणून। तहसीलमध्ये मी येऊन चक्रा मारत आहे पण माझं कोणी बी इथं ऐकत नाही आहे ना कोणी पण लक्ष देत नाही आहे। अजून पण मला शासनाची आर्थिक मदत मिळालेली नाही आहे। नमस्कार, आपला परिचय? मी लक्ष्मण मनोहरराव घवघवे, शेतकरी संघटना विदर्भ अध्यक्ष। काय मागणी आहे तुमची तहसीलकडे? माझी मागणी ही आहे का हे आता हे कानोली 12ला 2 आत्महत्या झाल्या। 2 आत्महत्या झाल्या, यांना कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही। वेळोवेळी हे पोरगी मला इथं दिसते, मी अचानक विचारलं काय झालं पाहिजे, ते सांगायला लागले की असं असं झालेलं आहे, तर यांना कोणतीच शासनाची मदत मिळालेली नाही। म्हणजे कर्जाने कंटाळून मरण पावले? कर्जाशिवाय कोणता कास्तकार मरते? आता तिचं लग्न झालं, पोरा यायचं तेव्हापासून हे कारभार हे करून राहिले म्हणते। बाबाजीच्या हातचा सगळं कर्ज पाणी याच्याच हातचा आहे। 7व्या महिन्यापासून मरण पावल्यावर अजूनपर्यंत शासनाची आर्थिक मदत काहीच नाही का तुमच्या हातात? नाही मिळालेली। मग तुम्ही काय कुठं गेले? तहसीलदाराकडे गेले होते का? इथे येत हाव पण कोणी पण लक्ष देत नाही। समजत नसल्यामुळे ते तसं होते ना। आता त्या पोरीला मी मग आता काय पाऊल उचलणार तुम्ही? शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विदर्भ अध्यक्ष आहे लक्ष्मणराव घवघवे, हा, तुम्ही काय पाऊल उचलणार समोरचं? मी हा उचलणार, उद्या तहसीलदाराला भेटणार, याच्यावर का त्याची पडते क्रिया, त्याच्यानंतर आपण समोरचा पाऊल उचलू। पण तुमचं असं म्हणणं आहे का जर शासनाने जर मदत नाही केली तर तीव्र आंदोलन करण्याची तुमची तयारी आहे? हो हो, शेतकऱ्यासाठी। आणि शासनाच्या ह्या योजना आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। बरोबर। यांना तुरंत 20,000 रुपये मैतीला मिळतात, काहीच नाही मिळाले अजून पण। हे अजून काही स्वतःच केली होती मग काहीच पैसे नाही मिळाले। कोणतीच योजनेचा त्यांना लाभ मिळालेला नाही आहे। हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।